आता आपण व्यवहारी अपूर्णांकांबद्दल बघणार आहोत. ठीक आहे. व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकात जी समजा ए आणि बी हा अपूर्णांक असेल, याला म्हणतात, जी वरची संख्या असते त्याला म्हणतात अंश आणि जी खाली संख्या असते त्याला म्हणतात छेद. एवढं समजलं? पहिल्यांदा जी वरची संख्या असते त्याला अंश म्हणतात आणि जी खाली असते संख्या तिला असे म्हणतात छेद असं म्हणतात. समजा 8/3 हा अपूर्णांक आपल्याला दिलाय. 8/3 हा अपूर्णांकामध्ये काय आहे? अंश मोठा आहे आणि छेद हा लहान आहे. अंश मोठा आहे आणि छेद हा लहान आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, ह्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. ह्या अपूर्णांकाला काय म्हणतात? हा मोठा आहे, ही मोठी संख्या आहे, वरची अंशाची संख्या मोठी आहे आणि ही संख्या काय आहे? लहान आहे. म्हणून या अपूर्णांकाला काय म्हणतात? अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. आणि ह्या अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा मोठी येते. समजलं? आता समजा अंश समजा असेल 5 आणि छेद असेल 7. अंशाची किंमत किती आहे? 5 आहे आणि ती किंमत 7 पेक्षा लहान आहे, म्हणजेच ही आहे लहान आणि ही आहे मोठी. समजलं? अंश लहान आहे, छेद मोठा आहे, म्हणजेच या अपूर्णांकाला काय म्हणतात? छेदाधिक अपूर्णांक. आणि ह्या अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा लहानच येणार. अंशाधिक अपूर्णांकाची किंमत काय येणार? 1 पेक्षा मोठी येणार नेहमी. आणि छेदाधिक अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा नेहमी लहानच असणार आहे. नेक्स्ट आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये समजा आपल्याला अपूर्णांक दिलाय 1/2. हा समजा आपल्याला अपूर्णांक आहे. जर ह्या अपूर्णांकाला एकाच संख्येने गुणलं, एकाच कुठल्या तरी संख्येने गुणलं, छेदाला व अंशाला एकाच संख्येने गुणलं, तर येणारा अपूर्णांक 5×10 हा येणारा अपूर्णांक ह्या ओरिजिनल म्हणजे मूळ अपूर्णांकासोबत काय असतो? सममूल्य असतो. तसंच जर आपण सेम याच प्रकारे जर आपण अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागलं, कुठल्याही एकाच संख्येने भागलं, तर येणारा जो नवीन अपूर्णांक असेल, 7×1=7, 7×2=14, येणारा जो नवीन अपूर्णांक असेल तो सुद्धा जो ओरिजिनल जो अपूर्णांक असेल त्या अपूर्णांकाला सममूल्य असेल. समजलं? हा पॉइंट समजला आपल्याला? एखाद्या अपूर्णांकाला एकाच संख्येने गुणले असता किंवा एकाच संख्येने भागले असता जे नवीन अपूर्णांक तयार होतात ते त्याच्या मूळ अपूर्णांकासोबत सममूल्य असतात. आता या संख्या काय आहेत? 2/3, 2/4, 2/5 आणि 2/6. यांच्यामध्ये काय आहे? अंश समान आहे. बरोबर? या प्रत्येकाच्या याच्यामध्ये अंश समान आहे आणि छेद वेगवेगळे आहेत. मग ह्याच्यामध्ये जेव्हा अपूर्णांकामध्ये जेव्हा अंश समान असतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपूर्णांकामध्ये अंश समान असतो आणि छेद वेगवेगळा असतो, तेव्हा ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. समजलं तुम्हाला हे काय आहे? एकापेक्षा जास्त अपूर्णांक असतील आणि त्यांचा अंश समान असेल
व त्यांची कंपॅरिझन करायला सांगितलंय म्हणजे त्यांची तुलना करायला सांगितली, तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आहे असं समजलं जातं. समजलं हा पॉइंट? नेक्स्ट पॉइंट आहे ज्याचा छेद समान, ज्या अपूर्णांकाचा छेद समान आहे ज्या 2 किंवा जास्त अपूर्णांकांचा छेद समान आहे व अंश भिन्न आहेत, तेव्हा आपण काय म्हणतो? आणि कंपॅरिझन करायला जर सांगितली, तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असं समजलं जातं.